नमस्कार. जय छत्रपती शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले छत्रपती मोटर्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण एक जवळजवळ 10-12 गाड्या आणलेल्या आहेत. टुरिस्ट पासिंगच्या गाड्या आहेत, प्रायव्हेट नंबरच्या गाड्या आहेत, लो बजेटच्या पण गाड्या आहेत. आल्टो आहेत आपल्याकडे 3, 1.25 लाख, 1.5 लाख, 2.25 लाख, 2 लाख अशा गाड्या आहेत. त्याचबरोबर i10 आहे 1.25 लाखापर्यंत. त्याचबरोबर सुमो आहे 3 लाखापर्यंत. त्याचबरोबर इनोवा आहे 4 लाखापर्यंत. आर्टिका टुरिस्ट पासिंगच्या लेटेस्ट मधल्या 2024च्याच गाड्या आहेत. डिझायर आहे 2024ची. आपल्याकडे टू व्हीलरचा जवळजवळ 150 गाड्यांचा स्टॉक आहे. 20,000 पासून गाडी आहे आपल्याकडे आणि 20,000च्या गाड्या जवळजवळ 25 ते 30 गाड्या आहेत. 20,000, 22,000, 23,000 ह्या बजेटमध्ये. महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यामध्ये कोणालाही कुठलीही गाडी लागू द्या, त्यांच्यासाठी छत्रपती मोटर्स हा एक चांगला ऑप्शन आहे. गाडी फक्त पॉलिश बिलिश करून लावणार, हे करणार तसा विषय काहीच होत नाही. आपण जे आहे ती ओरिजिनल गाडी देतो. इंजिन काम जर असेल तर ती गाडी आपण दाखवत बी नाही. ते काम केल्याशिवाय गाडी आपण बाहेर आणत सुद्धा नाही. बऱ्याच ठिकाणी गेलात की अनुभव हा येतो की लोक काय सांगतात, ही गाडी चांगली आहे, तिचे टायर चांगले आहे, तिचं इंजिन चांगलं आहे. कुठला बी डीलर असू द्या तेच सांगत बसणार. गाडीविषयी एवढी माहिती सांगत बसणार की त्याला सगळं माहिती त्या गाडीतलं. पण आपल्याकडे तसा काही विषय होत नाही. आपल्याकडे तुम्ही आल्यानंतर तुमच्या मनाने तुम्ही गाडी बघा. तुम्ही कोणालाही गाडी चेक करायला घेऊन या, गाडी दाखवा, गाडी तुम्हाला आवडली त्याच्यानंतरच गाडी बुक करा. बरेच जण म्हणतात की आमचा तुमच्यावरती खूप विश्वास आहे, आम्ही ऑनलाईन बुकिंग करतो, आम्ही ती गाडी बघायची गरज पडत नाही. तुमचा आमच्यावरती विश्वास आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही गाडी चेक केल्याशिवाय गाडी बुक करूच नका. गाडी बघा त्याच्यानंतर गाडी बुक करा. या गाड्यांच्या व्यतिरिक्त दुसरी जर गाडी पाहिजे असेल तर तशी रिक्वायरमेंट आमच्या माणसांना सांगा. दिलेल्या नंबरवरती फोन करून सांगा की आम्हाला ही गाडी पाहिजे. तशी गाडी अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून फोन येईल. बऱ्याच जणांचं असं असतं की टुरिस्टची गाडी घेतोय, कुठला तरी छोटा मोठा बिझनेस करण्यासाठी कंपनी लावायची किंवा ओला उबेर करायचं, काय बी करायचं, छोट्या मोठ्या धंद्यासाठीच गाडी घेतो माणूस. चांगली गोष्ट आहे. उलट त्या धंद्याची माहिती असली किंवा ओला उबेरची माहिती आपल्याला किती धंदा होतोय, काय होतोय, दुसऱ्यांची सांगून किंवा तुम्ही ड्रायव्हर म्हणून काम केलं असेल, चांगली गोष्ट आहे. गाडी घ्या. बऱ्याच लोकांना हे पण सांगणं आहे आपल्याकडून गाडी घेऊ अगर ना घेऊ. बाहेरून जरी गाडी घेत असेल तर गाडीचे पहिले पेपर चेक करा, त्याचबरोबर गाडीचं इंजिन चेक करा. बऱ्याच गाड्या असतात की ॲक्सिडेंट गाड्या असतात, पण डेंटिंगचं काम असं केलेलं असतं आपल्याला ते कळत बी नाही की या गाडीमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे, हिचं काम केलेलं आहे, काही कळत नाही. बरीच लोक ते फक्त विकायचं काम करतात. आमच्यापासून गेला विषय संपला, हाच त्यांचा भाग असतो. आपण काय करतो, गाडी घेताना पहिली चेक करतो, इंजिन कामाला गाडी आहे का, त्याचबरोबर गाडीचा ॲक्सिडेंट झालाय का, ह्या सगळ्या गोष्टी चेक करतो. त्याच नंतर आम्ही गाडी पुढे विकायचं हे करतो. टू व्हीलरमध्ये सुद्धा आपल्याकडे आहेत ना, मोटरसायकलमध्ये 30, 35, 40 हजारापर्यंत गाड्या आहेत. त्याचबरोबर स्पोर्ट बाईकचा सुद्धा मोठा स्टॉक आहे आपल्याकडे. ज्याला जी गाडी पाहिजे ती गाडी आपल्याकडे मिळेल आणि एकदम कमी दरात आणि योग्य गाडी मिळेल की त्याच्यात इंजिन काम नसेल, बऱ्याच गोष्टी नसतील, व्यवस्थित गाडी तुम्हाला मिळेल. छत्रपती मोटर्स हा एक डीलर असा खात्रीलायक आहे, सगळ्यांचा विश्वास त्याच्यावरती आहे की इथं आपली फसवणूक होणार नाही आणि आपल्याकडून ते होणार बी नाही कधीच. एखाद्याचे चुकून 100 लोकांमधून एका दुसऱ्या माणसाला काहीतरी कमी पडलेलंच असतं, ठीक आहे, ते अपवाद ते सोडून द्या. कारण आपण प्रत्येकाच्या ह्याच्यात नाही जाऊ शकत. कोणाला कधी काय कमी पडेल माहीत नाही. बऱ्याच लोकांचं तसंच असतंय की आपण कोणासाठी किती बी काय करा, पण त्याला कधी काय कमी पडेल तुम्ही सांगू शकणार नाही. तुम्ही किती बी देण्याचा प्रयत्न केला, तुमचं नाव जपण्याचा प्रयत्न करा, पण एखाद्याला तुमचं नाव खराब करायचंच आहे, तो 100% करेल. त्याच्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही. फक्त आमचा प्रामाणिक प्रयत्न हाच राहील की लोकांची आपल्याकडून फसवणूक होणार नाही. आणि त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या गाड्या आहेत. आपण गाड्या दिलेल्या आहेत, तिकडचे लोक आपल्याला ओळखीनेच कस्टमर पाठवतात. बरेच दिवस आपण यूट्यूबला व्हिडिओ पण नव्हती बनवला, कारण अशाच गाड्या जायच्या. आज आपण व्हिडिओ बनवतो कारण लोकांना घर बसल्या माहीत पाहिजे की आपल्याकडे ह्या गाड्या आहेत, त्या गाड्या आहेत. जवळजवळ आता एक आपण 10 ते 15 दिवसात व्हिडिओ बनवत राहणार आहे. टू व्हीलरचा पण बनवणार आहे आपण. नेक्स्ट व्हिडिओ आपला टू व्हीलरचा असेल. टू व्हीलरमध्ये जवळजवळ 150 गाड्यांचा स्टॉक आहे आपल्याकडे. कोणाला ग्रामीणमध्ये कुठली गाडी पाहिजे असती, कोणाला मुलीला शाळेसाठी पाहिजे असती, कोणाला कामासाठी पाहिजे असती, कशासाठी बी टू व्हीलर पाहिजे असती. आपल्याकडे 20,000 पासून गाड्या आहेत आणि त्या गाड्यांचा भरपूर स्टॉक आहे. असं नाही की आता परत मिळतात का नाही मिळतात, भरपूर स्टॉक आहे गाड्यांचा. त्याच्यामुळे काही काळजी नाही. जी रिक्वायरमेंट असेल दिलेल्या नंबरवरती फक्त तुम्ही व्हॉट्सअपवरती फोटो मागवा गाड्यांचे, त्याच्यानंतर गाडी बघायला या किंवा इथं कोणी जर जवळचं असेल तुमचं पिंपरी चिंचवडमध्ये तर त्यांना पाठवा. आपल्या दोन्ही ब्रांचमध्ये गाड्या उपलब्ध आहेत. कुठली गाडी आवडली असेल तर अवश्य या नंबरवरती कॉल करा. आणि कोणाला दुसरी रिक्वायरमेंट असेल गाड्यांची अजून तर त्याच नंबरवरती सांगा की आम्हाला ही रिक्वायरमेंट आहे. तशी गाडी आली की तुम्हाला फोन येईल. i10 आहे, पेट्रोल CNGची गाडी आहे. गाडीची किंमत 1,30,000पर्यंत जाईल.
वॅगनर आहे, कंपनी पिटेड CNG गाडीला, 2013चं मॉडेल आहे. गाडीची किंमत 2,70,000पर्यंत जाईल. SX4 आहे, 2012चं मॉडेल आहे. डिझेल गाडी आहे. गाडी ZDI+ आहे, टॉप मॉडेल आहे गाडीचं. गाडीची किंमत 2,75,000पर्यंत जाईल. आल्टो आहे, 2014चं मॉडेल आहे. पेट्रोल गाडी आहे. गाडीची किंमत 1,90,000पर्यंत जाईल. दोन 2011ची गाडी आहे आल्टो, पेट्रोल गाडी आहे. 1,55,000पर्यंत जाईल गाडी. दोन 2020ची सेलेरिओ आहे, पेट्रोल CNG गाडी आहे. 3,90,000पर्यंत जाईल गाडी. पोलो आहे, 2016चं मॉडेल आहे. पेट्रोल गाडी आहे. गाडीची किंमत 3,70,000पर्यंत जाईल.
डिझायर आहे, 2025चीच आहे, 3च महिन्याची गाडी आहे. डिझायर आहे, पेट्रोल CNG, 2018चं मॉडेल आहे. 3,80,000पर्यंत जाईल गाडी. वेंटो आहे, 2018चं मॉडेल आहे. पेट्रोल गाडी आहे. गाडीची किंमत 6,60,000पर्यंत जाईल. आर्टिगा आहे, 2024चं मॉडेल आहे. गाडीचे सगळे पेपर क्लिअर आहेत. गाडीची किंमत 10,80,000पर्यंत जाईल.
आर्टिका आहे, 2024च मॉडेल आहे. गाडीचे सगळे पेपर वगैरे क्लिअर करून मिळतील. गाडीची किंमत 10,60,000पर्यंत जाईल. आपण एक नवीन व्हिडिओ 10-15 दिवसात बनवू. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.